हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त मजेत. आज मी चाललो आहे गावाकडे, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही एक वर्कशॉप घेतोय. कोण बुधू आले? काका आले. काका लयच उशीर केला. या तर आज जातोय गावाकडे वर्कशॉप घेण्यासाठी. तो वर्कशॉप कशा पद्धतीचा होईल, काय होईल, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये. काका आलेत. काका हे काय येतं? काका आहेत. काका बापू या कशाला तुम्ही दुकान उघडाय सोडून तुम्ही इथं उघड्यात थांबलाय? आपाचं ऑपरेशन झालेलं माहित नाही काय? नाही माहिती की म्हणूनच काल आपल्याला विनंती केली तरी म्हणलं बसताय ना उठताय ना. बसलं की दुकानावर. हा नाही तरी म्हणलं मग कशाला थांबलाय तुम्ही इथं? झाला आणि दुकान लावू नका आपण, मी चाललोय. तुमचं सामान मी मला लपून ठेवतो. नाही तर मग सकाळ सकाळ म्हणत होत का अक्षयला दुकान लावायचे मला. चालतो का नाही म्हणलं अक्षय ते मला चिकू आणून दे, काय म्हणतं याला हे आणून दे र. सफरचंद बाय. ते आला नाही म्हणून ते म्हणजे ते दुकानाला गेला. मग मी गेलो आणि उठून आणला. आता खरं सांगायचं, हे सफरचंद खाली पडले का कुत्र्याला टाकलंय तुम्ही? ते काय ते खातोय कुठं खातोय? आता तिथलं एक फोन येऊन खात बसलाय. तो आम्ही इकडे सफरचंद का उठ इकडे. काय कुत्र्याला माणसासारखं करता तुम्ही? आणि जाऊ नका तुम्हाला सांगतोय. तर चला आता मी आवरून चाललोय गावाकडे वर्कशॉपसाठी. वर्कशॉप म्हणजे आपला कसा वर्कशॉप आहे, युट्यूब क्रिएटर कसं बनायचं किंवा सोशल मीडिया क्रिएटर कसं बनायचं, त्या सगळ्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्या वर्कशॉपमध्ये. आणि आम्ही नेक्स्ट वर्कशॉप पण घेणार आहे. त्यावेळेस तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नक्कीच करा. आज तर चान्स मिस झाला तुमचा. कृष्ण उठल झोपलाय अजून. त्याला उठला की मग खाली बिली जाऊन देऊ नको, आपलं कडा करतो. पिवड्याला लाव की शाळेत घेऊन जा. गेली तर म्हणजे काय आपण घेऊन जायचं असतं, पोरं नसतातच जात. तर चला मित्रांनो, आता आम्ही जातोय. कृष्णा संघ नाही, पिवडी संघ नाही. आता हे 3 जण आहेत. त्रिदेव माईक आणि पूजा आणि मी. मला माईक चेक करून. कसलं माईक? बारका का हॅलो मोठा? हॅलो हॅलो वाला घेतलाय मोठा. तो आम्ही बेत आहे मागायचा, पुढंच थांबलाय गडी. बोला तुम्ही. आलो बिग वनला. आता ही जी नदी आहे ना सगळी मोकळी दिसते. आता एका महिन्यात भरायला सुरुवात होणार. पाऊस सगळीकडलं, पुण्याकडलं तिकडलं वरचं पाणी सगळं ह्या नदीत, भीमा नदीत. हे बघा, ही सगळी नदी भरून जाणार आहे. चला पोचायला अजून आम्हाला अर्धा तास लागेल जेवूरला. जाऊ या प्रवासाचा आनंद घेत. फायनली मित्रांनो पोहोचलो जेवूरला आप्पाच्या हॉटेलवरती. आप्पाचं हॉटेल. आणि आता बघूया आपण काय मॅनेजमेंट केलंय. कुठे आहेत आप्पा? हे साहिल भाई इधर आहे. वा 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 वा. बैठक व्यवस्था. नमस्ते नमस्ते सर. कधी आले? फायनली ऑलमोस्ट तयारी झालेली सगळ्या गोष्टीची. आणि आता थोड्याच वेळामध्ये इकडे सगळेजण जमा होणार आहेत. असा हा आपला बोर्ड, सोशल मीडिया क्रिएटर वर्कशॉप. आणि इकडे आप्पा श्रीमिसा. हा प्युअर व्हायची काय व्हायची? प्युअर व्हेज. प्युअर व्हेज वय. तुझा दात पडला येणार अर्धा म्हणून प्रॉब्लेम. असं उशीर झाला, पण हा उशीर तुमच्यासाठीच केला. कारण जवळचे आलेत लवकर, परंतु जे लांबून रात्री निघले इच्छुक आहे, जे आपली पहिल्यापासून सुरुवात करणार आहेत, अगदी शून्यातून. असं वाटायला लागलं युट्यूब साठी कोण आले? हात वर करा. युट्यूब साठी, खास युट्यूब साठी. इंस्टाग्राम म्हणजे इन्स्टंट व्हायरल होण्यासाठी. इन्स्टंट. इथे कोणाचा व्यवसाय आहे का? व्यवसाय ते पैसे आपल्या बँकेच्या खात्यामध्ये कसे येतात? कधी चॅनल मॉनिटाईज होईल, परत आपला व्हिडिओ आपण अपलोड. आजच्या चांगला नाही, बऱ्यापैकी गंध मॅच झाला होता. दांड्या साहेब तुम्हीच हसताय. तुमचं झालंय? नाहीतर मी सांगतो टॅग्स, हॅशटॅग्स, कीवर्ड्स. आणि मी तुम्हाला एखादा व्हिडिओ तुमचा ओपन करा. तुम्ही युट्यूब बद्दल काहीच माहित नाही, पण युट्यूबवर तुम्हाला काम करायचं आहे. युट्यूबवरती काम व्हायरल होण्यासाठी करायचं का पैसे कमवण्यासाठी करायचं हे सांगा. पैशासाठी. आपण बोललो नसतो. हे कशामुळे? हे सगळं सोशल मीडियामुळे आहे. थोडंसं सेशन झालं आमचं दुपारची सुट्टी झाली जेवायची.
सगळेजण बसले जेवायला. हे देवा सगळेजण बसलेले आहेत मस्त बाई. आणि इकडे सगळ्यांना असं जेवण चालले. आता हे झालं जेवण की परत अजून सेशन चालू करणार आहे सगळ्यांना शिकवायला. इंस्टाग्रामद्वारे फेसबुकद्वारे पैसे कमवतो. तसं मी माझा इंस्टाग्रामचा असा वापर करते की माझे जे कामं आहेत मी ते पुढच्या वर्षी बोलतो. फायनल मित्रांनो, आमचा जो सेमिनार होता, वर्कशॉप होतं, ते संपन्न झालेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना आम्ही माहिती दिली. सगळे जाम खुश झाले. ज्यांचे प्रॉब्लेम होते त्यांचे प्रॉब्लेम आम्ही ऑन दी स्पॉट सोडवून पण दिले. फेसबुकचे, इंस्टाग्रामचे, यूट्यूबचे. आणि खूप गाईडलाईन्स केलं. म्हणजे अक्षरशः लोक खूप म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, आपण सांगाल. नाही म्हणजे आपण ग्रामीण भागातले कलाकार आहे. आपण काय कोणाला फसवी करत नाही. हे पहिल्यापासूनच आपण रिअल कलाकार आहे. इथं आलेले पण रिअल कलाकारच होते. त्याच्यामुळं आम्ही त्यांना जेवढं आम्ही आत्तापर्यंत इथपर्यंत यायला स्ट्रगल केलं, त्या सगळ्या छोट्या गोष्टी कशा असतात, काय असतात, सोशल मीडियावर काळाच्या गरजेनुसार अपडेट कसं राहिलं पाहिजे, ॲप कसे वापरले पाहिजेत, एडिटिंग कशी केली पाहिजे, व्हिडिओ शूट कसे केले पाहिजे, स्टोऱ्या व्हायरल कसं झालं पाहिजे, व्हिडिओच्या ट्रिक काय असतात, म्हणजे लपून काहीच नाही ठेवलं. आणि पुण्यावरून आले होते, यवतवरून आले होते, बीडवरून आले होते, मनमाडवरून आले होते, लांबून लोक आले होते. खूप छान पद्धतीने सगळ्यांचं समाधान झालंय. आणि नेक्स्ट आम्ही आमचा सेमिनार घेणार आहे लवकरच. तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून किंवा इन्स्टा रीलच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच. तर त्यासाठी तुम्ही बघत राहा. आणि खरंच ज्यांना काय प्रॉब्लेम असेल त्यांनी आमचा नेक्स्ट सेमिनार वर्कशॉप अटेंड करायला. चला आता इथला आवरूया आणि आपण इकडे घरात. फायनली मित्रांनो चालू आहे आम्ही घरी. अंधार पडलाय, फुल अंधार पडलाय, तरी बाहेर उजवडी दिसतोय. किती झालं तुम्हाला सांगते, 7:26 झाल्या. तर 7:26. तर चला जाऊ आपल्या बारामतीला. चला जस्ट घरी पोचलोय. घरच्यांची काय अवस्था आहे बघूया आपण. आई झोपलेली मस्तपैकी. आपा गोळ्या बिळ्या खाल्ल्या का हो? हा खाल्ल्या गोळ्या. दुखतंय का आता? टाका का काढू 2-3 दिवसांनी. आता चला जेवण करतो. लय भुका लागल्यात का मला दिवसभर. काय तिकडं मला काय त्याला रोटीन खाऊन काय अजिबात माझं पोट बसलं नाही. पटापट काहीतरी खावं लागणार. खन्ना कुठे पूजा करा स्वयंपाक.